शहागंज परिसरात अतिक्रमण मोहीम सुरू असताना एका इसमानं नगरसेवक ऋषिकेश जयस्वाल यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती। या प्रकरणी आज जयस्वाल समाजाच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देत ऋषिकेश जयस्वाल यांना धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी शेकडोच्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते। शहागंजमध्ये ट्रान्सपोर्टसाठी मेट्रो उभे राहत होते, मग डिवायडर नव्हता, तेव्हापासून हा चालत आलेला विषय आहे। जेव्हा अतिक्रमण हटवायचा विषय आला तेव्हा ऋषिकेशजी जयस्वाल यांनी ते हातगाडी हटवायचा विषय त्यावेळेस महापालिकेत मांडल्यानंतर जे नगरसेवक हातगाडीवाला इकडे हातगाडी लावा, कोण काय करतो आम्ही बघतो, जे सांगायला आले तेच यासाठी दोषी आहे। इथं जातीचा कुठेही विषय नाही आहे असं आमचं म्हणणं आहे। कालची जी घटना घडली आहे याच्या पुढे ते घडू नये या गोष्टीवर लक्ष केंद्रित झालं पाहिजे आणि याच्या पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे, हेच आमचं निवेदन होतं। हो झाली आहे, त्यांनी आश्वासन दिलंय, म्हणजे थोडं आम्ही लक्ष करू त्याच्यात। काही इथं कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित लोक नाही आहोत। आमची चिंता जी आहे ती जयस्वाल समाजामध्ये जे उभरतं नेतृत्व आज येतंय ऋषिकेश भैया जयस्वाल यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला चिंता आहे आणि त्याच चिंतेने आम्ही आयुक्तालयात आलो होतो, आयुक्त साहेबांना भेटलो आणि कुठेतरी त्यांना जीवाचा धोका आहे असं आम्हाला वाटत होतं सगळ्या समाजाला, आणि त्यामुळे आम्ही येऊन आयुक्त साहेबांना भेटलो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की त्यांच्या सुरक्षेची आम्ही व्यवस्थित काळजी घेऊ, तेही त्यांचे मित्रच आहे आणि चिंता करू नका असं त्यांचं आम्हाला आश्वासन आहे। यापूर्वी त्यांना मेसेजद्वारे सोशल मीडियावरती धमकी आलेले, त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असंही त्यांनी बोलताना सांगितलं। हो 100%, त्यामुळेच आम्ही या ठिकाणी आलो की आम्हाला त्यांची चिंता आहे ऋषिकेश भैयाची की कुठेतरी त्यांच्यावर टार्गेटेड हमले होत आहे, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आलेलो। ये बहुत खराब हुई। हमारे जयस्वाल बच्चों पे 3-4 बार ये ऐसा प्राणघातक हमला हुआ, ये नहीं होना चाहिए। और हमको आश्वासन दिए है कि हम जो भी सुरक्षा होंगे हमसे कमिश्नर साहब ने बोले हैं कि हम करेंगे।